पाकिस्तान सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे। एकीकडे भारताशी युद्ध पुकारून पाकिस्तान स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, त्यात बलुचिस्तानही स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरातही पुन्हा आंदोलनं सुरू झाली आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानची फाळणी होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे। बघूया। पाकिस्तानची होणार फाळणी। बलुचिस्तान नंतर पीओके मध्ये असंतोषाची लाट। पाकिस्तान सापडला तिहेरी संकटात। ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरातली। पाकिस्तान सरकार विरोधात इथं जोरदार आंदोलनं सुरू आहेत। जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती म्हणजेच JKJAACच्या नेतृत्वात ही आंदोलनं सुरू आहेत। मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि वाढत्या महागाई विरोधात हे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी पीओकेची राजधानी मुझफ्फराबादकडे कूच केली आणि त्याच वेळी आंदोलकांवर पोलीस आणि पाकिस्तानी निमलष्करी सैन्यानं गोळीबार केला। या गोळीबारात 10 आंदोलकांचा मृत्यू झालाय। यामध्ये 3 पोलिसांचाही समावेश आहे, तर 100हून अधिक आंदोलक जखमी झालेत। या आंदोलकांनी पाकिस्तानी सरकारसमोर 38 प्रमुख मागण्या ठेवल्यात। यातील 3 प्रमुख मागण्या आहेत, ज्यात पाकिस्तानात स्थायिक झालेल्या काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या विधानसभेच्या 12 जागा रद्द कराव्यात, वीज प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांना फायदा मिळावा आणि गव्हाचं पीठ आणि वीज बिलात सवलत द्यावी। पाकिस्तान सरकार म्हणतं की आम्ही यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सुविधा त्या सुधारणे, त्याच्यानंतर शाळा सुरू करणे, त्यांना तिथे बाहेर जाण्याकरता मदत करणे, या सगळ्या मागण्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत। पण या 2 मागण्या स्वीकारायला आम्हाला अडचण जाणार आहे। पीओकेमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या बंद पुकारण्यात आलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पाकिस्तान सरकारनं पत्रकार आणि पर्यटकांना पीओकेमध्ये प्रवेश बंदी केल्याचा आरोप करण्यात येतोय। इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे। पीओकेमध्ये आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाहीये। लष्कर आणि सरकार विरुद्ध इथं अनेकदा आंदोलनं झालेत। गेल्या वर्षी मे महिन्यात गव्हाचं स्वस्त पीठ आणि विजेच्या मागणीसाठी आंदोलन झालं होतं, मात्र त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही। मूलभूत मागण्याही सरकार पूर्ण करत नसल्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष निर्माण झालाय आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचा कल भारताकडे वाढू लागल्याची चर्चा आहे। त्या लोकांना भारतातून आलेल्या मुसलमानांवर भरोसा नाही आहे, त्या लोकांना दिलेल्या सवलती त्यांना मान्य नाही आहेत, त्याच्यामुळे हा प्रकार सुरू झालेला आहे। सध्या हा असंतोष असाच जर वाढत राहिला तर त्याला उद्देशूनच राजनाथ सिंगांनी हे सांगितलं होतं की एक दिवस असा येईल जेव्हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधील लोक म्हणतील स्वतःहून की आम्हाला तुमच्याकडे राहायचं नाही, आम्हाला भारतात जायचं आहे। आधीच भारताशी युद्ध पुकारून पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये। बलुचिस्तानही स्वतंत्र होण्यासाठी झगडतोय, त्यात आता पीओकेमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाल्यानं पाकिस्तानची फाळणी होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।